सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. कथेचं नाव आहे ऑफिसवाला लव विथ टशन, एपिसोड 170. आजही अर्जुन घरी न जाता ऑफिसमध्ये झोपला आणि शेवटी तन्वीच रात्रीची तयार होऊन त्याच्याकडे गेली त्याला मनवण्यासाठी. आणि आज तिनं त्याला आवडते तशी रेड साडी घातली होती आणि हलकासा मेकअप केला होता आणि नेहमीच अर्जुनला आवडतो त्या लुकमध्ये ती आज आली होती. आणि आता तिला बघून अर्जुन सर घायाळ होणार नाहीत असं तर होणारच नाही, पण ही त्यांच्यावर हनी ट्रॅप करायला आली आहे हे त्यानं ओळखलं. आणि ती कितीही आवडत असली तरी तो शांत बसून राहिला. आणि तन्वी आली आणि गुपचूप तिनं त्याच्यासाठी डिनर लावला आणि अर्जुनने तिच्याकडे न बघता तिच्याकडे पाठ केली आणि म्हणाला, मला भूक नाही. तन्वी आता तिथेच बसली. तिने सगळे केस एका बाजूला घेतले आणि म्हणाली, भूक का नाही अर्जुन? तू काही खाल्लंस का? तुला सांगितलं ना बाहेर खाऊ नकोस. हल्ली तुझ्या बाहेर खाण्याचे प्रमाण खूप वाढलं आहे. आणि अर्जुन म्हणाला, हवा, मी हवा खाल्ली आहे. आणि तन्वी तोंड वाकडं करून म्हणाली, व्हेरी फनी, आता जेवायला ये. अर्जुन तसाच ॲटिट्यूडमध्ये म्हणाला, भूक नाही. तन्वी म्हणाली, अर्जुन मग मी हे सगळं कोणासाठी घेऊन आले? अर्जुन म्हणाला, दिसतंय तर माझ्यासाठीच आणलेलं आहे, पण याच्यामध्ये प्रेम नाही. याच्यामध्ये ना एक षडयंत्र आहे, प्लॅन आहे आणि म्हणून मला ते नको आहे. तन्वी आता उठली आणि जाऊन सरळ त्याच्या मांडीवरच बसली. तसं अर्जुन सरांनी डोळे झाकून घेतले आणि आता ती इतक्या जवळ आली ना, मग आपण पागळायला नको म्हणून त्यानं डोळे बंद करून घेतले. तन्वी म्हणाली, अर्जुन काय हे, आता तू माझ्याकडे बघणार पण नाहीस का? डोळे का बंद केले? आणि अर्जुन म्हणाला, आधी तू माझ्या मांडीवरून खाली ये. आणि तू इथे का आलीस? तू जा बरं. तन्वी म्हणाली, नाही जाणार, आज मी इथेच थांबणार आहे, किंवा तू घरी चल. आणि अर्जुन म्हणाला, येतो, पण तू तुझा हट्ट सोडशील का? मग मी आत्ताही घरी यायला तयार आहे, पण तूच मला घराचे दरवाजे बंद करून ठेवलेस ना, मग मी तिकडे का यावं? मला नाही यायचं. असं म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घालून तिला उचलून बाजूला बसवली आणि स्वतः उठला आणि बाजूला जाऊन उभा राहिला. आणि तन्वीनं त्याच्याकडे नाराज होऊन बघितलं आणि किती हट्टी माणूस आहे हा, माझं कधी ऐकणार असं तिला वाटलं. मग तन्वी पुन्हा गडबडीत उठून त्याच्याकडे निघाली. तशी टेबलला अडखळली आणि तिच्या पायाला लागलं आणि पाय पकडून ती खाली बसली आणि रडकुंडीला येऊन म्हणाली, ओ माय गॉड. आणि आता अर्जुनने थोडंसं तिकडं बघितलं आणि त्याला वाटलं ती नाटक करते, मी जवळ यावं म्हणून. तनू मॅडम काहीही करू शकतात आणि त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तन्वी म्हणाली, अर्जुन प्लीज मला हात दे ना, अरे माझ्या पायाला लागला आहे. आणि अर्जुन सर हाताची घडी घालून म्हणाले, सॉरी बेबी, पण तू ठीक आहेस, नाटक करू नकोस. तन्वी म्हणाली, अरे खरंच माझ्या पायाला लागला आहे, तू आता असं करशील का? हवं तर तू बघ पाठीमागे वळून. आणि अर्जुन म्हणाला, नो, मला बघायचंही नाही, तुझा टिफिनही खायचा नाही, तू ते सगळं उचल आणि घरी जा, लिव्ह मी अलोन. तन्वीला आता राग आला आणि म्हणाला, तुला एकटं सोडू का? आणि किती दिवस एकटं सोडू ते सांग. आणि अर्जुन म्हणाला, जोपर्यंत तू तुझा हट्ट सोडत नाही तोपर्यंत. तन्वी आताही म्हणाली, अर्जुन काय वाईट आहे, मधूसाठी करायचं आहे फक्त, तुझा फेमस चेहरा तिला हवा आहे आणि तू एकदा हे ट्राय तरी कर ना, आणि तुझी पब्लिसिटी किती आहे ते तरी आजमाव. अरे जर लोकांना कळलं ना या ब्रँडचे कपडे तू घालतोस तर मधूचं बिझनेस खूप वाढेल रे, आणि तिला या फील्डमध्ये मोठं करायला खूप छान संधी आहे. अर्जुन म्हणाला, नको, माझा फेस मला अजिबात मॉडेल म्हणून रिव्हील करायचा नाही, त्यात मी म्हातारा आहे आणि लोक मला ओल्ड मॉडेल म्हणतील आणि हसतील. आणि तुला इतकी हौस असेल तर तू कर आणि आर्यनसोबत कर, आई आणि मुलगा म्हणून, माझी काही हरकत नाही, पण मला सोडा. असं म्हणून तो त्याच्या ऑफिसच्या आतल्या रूममध्ये गेला. तन्वीला आता त्याचा खूप राग आला आणि या डफरच्या मागे ना उगीच लागले. मधूला सांगते की असंच काहीतरी कर आणि आर्यनचा चेहरा घे, पण तिला तर कपल हवं आहे. आणि तन्वी आता कशी तरी उठली आणि त्याचा दरवाजा वाजवून म्हणाली, अर्जुन दरवाजा उघड, आता तू खाणार पण नाहीस का?
आणि अर्जुन हट्टीपणा करत म्हणाला, नको आहे मला असं वाटतं की त्या जेवणामध्ये काहीतरी घालून तुम्हाला वश करशील, तुझी साजिश आहे ना तशी. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन माझ्या पायाला लागला आहे, अरे ब्लड येतं या बाहेर, फर्स्ट एड बॉक्स असेल तर दे ना. आणि अर्जुन म्हणाला, ओ माय गॉड, दूसरे का खून चूसने वाली, आज खुद उसका खून बह रहा है. तनू, तुला लागलेलं नाही, ड्रामेबाजी बंद कर. तन्वी म्हणाली, अरे खरंच लागलं आहे, आता काय करू म्हणजे तुला माझा विश्वास वाटेल, तू स्वतः बाहेर येऊन बघ ना. तरीही अर्जुन बाहेर येत नव्हता आणि तन्वी वैतागून म्हणाली, अर्जुन तू डफर आहेस, तू लूजर आहेस, मला इतकं लागलं आहे आणि तुला काहीच पडली नाही का, आता तू असं करशील का. आणि अर्जुन रागात म्हणाला, मी काहीही करू शकतो तनू. तन्वी म्हणाली, मग मॉडेलिंग कर ना. ते नाही तुला करू वाटत. अर्जुन म्हणाला, ते सोडून दुसरं काहीही सांग. तन्वी म्हणाली, ओके सांगते, दरवाजा उघड. आणि अर्जुन सर म्हणाले, ते शक्य नाही, तू घरी जा. तन्वी म्हणाली, अर्जुन तू माझा अपमान करत आहेस, लक्षात ठेव, मी इथपर्यंत आली आहे ना, तर तू असं नाही करायचं. अर्जुन म्हणाला, तू इथे आलीस ते तुझ्यासाठी, माझ्यासाठी मुळीच नाही. आणि मला घरात घेणार नाही असं तूच म्हणाली होतीस ना, आणि आता मला यायचंच नाही घरी, यू मे गो, तू जाऊ शकतेस. तन्वीला आता भयंकर राग आला होता. एक तर तिच्या पायाला लागलं होतं आणि तरी तो तिच्यावर विश्वास ठेवत नव्हता. आणि ती चिडली आणि म्हणाली, ओके आता मी मेले तरी माझं तोंड बघायला येऊ नको, असं म्हणून ती रागारागात गेली आणि गाडी स्टार्ट करून निघाली. अर्जुननं बघितलं तर ती गेली होती आणि तो स्वतःशीच हसला आणि रिलॅक्स होत म्हणाला, बरं झालं गेली, बट यार तनू ना खूप ब्युटिफुल दिसत होती, आज मी ना खूप मिस केलं तिला जवळ घ्यायचं, एक हग तरी करायला हवाच होता. पण असू द्या, जाऊन जाऊन जाणार कुठे माझी बिनशेपटाची वाघीण, माझ्या घरीच तर जाणार आणि उद्या किंवा परवा मी सुद्धा घरी जाईन, मग आजची कसर भरून काढेन. खरंच खूप हॉट दिसत होती, असं म्हणून त्यानंही झोपण्याची तयारी केली. आणि 15 मिनिटांनीच अर्जुनचा फोन वाजला. त्यानं बघितलं तर तन्वी होती, पण त्यानं आता पुन्हाही काहीतरी नवीन नाटक करत असेल म्हणून फोन घेतला नाही आणि तिचे खूप मिस कॉल पडले, तब्बल 18 ते 20, पण अर्जुनने फोन उचलला नाही. आणि शेवटी अतुलचा फोन त्याला गेला आणि अर्जुन म्हणाला, अतुल काय आहे, झोपू देणार आहे की नाही आज मला, एकतर तनूनं इतका त्रास दिलाय आणि आता तू बोल पटकन, काय काम आहे. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर तुम्ही कुठे आहात. अर्जुन म्हणाला, कुठे म्हणजे, मी ऑफिसमध्ये आहे. अतुल म्हणाला, मॅडम आल्या होत्या का. अर्जुन हसून म्हणाला, हो आली होती, पण मी तिला अजिबात भाव दिला नाही, मला हकलते का घरातून, आता तिनं माझ्या पायावर नाक रगडल्याशिवाय मी घरी जाणार नाही. आणि अतुल डोक्यावर हात मारून म्हणाला, अर्जुन सर त्यांनी तुमच्या पायावर नाक रगडण्याची स्वप्न सोडून द्या, आता तुमच्यावर रडण्याची पाळी आली आहे. अर्जुन म्हणाला, ए डफर, आज तू एकट्यानंच ड्रिंक केलीस का मला सोडून, नीट बोल. आणि अतुल म्हणाला, सर मॅडम चिडून गेल्या ना तुमच्यापासून आणि रागात गाडी ड्राईव्ह करत होत्या आणि सर त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि आता त्या, असं तो म्हणेपर्यंत तसा अर्जुन पटकन उठला आणि शॉक होऊन म्हणाला, काय अतुल हे तू काय बोलतोस, तू खरं बोलतोस का. अतुल म्हणाला, मी खोटं बोलण्याचं काय कारण, आता मीही तिकडेच निघालो आहे, तुम्हाला खूप फोन केले होते त्यांच्या फोनवरून कोणीतरी, पण तुम्ही रिसीव्ह केले नाही, शेवटी मला फोन आला आहे, तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर राहू द्या, मी निघालो, असं म्हणून अतुल निघाला. आणि अर्जुन आता घाबरला आणि त्यानं पुन्हा अतुलला विचारलं की, अरे सांग तरी, तिला लागले का, तिला काही झालं नाही ना. अतुल म्हणाला, मला नाही सांगता येणार, पण मी सांगतोय त्या लोकेशनवर या, नाहीतर राहू द्या, मी जातो, असं म्हणून अतुलनं फोन ठेवला. आणि अर्जुन झटकन दरवाजा उघडून बाहेर आला आणि त्याचं लक्ष समोर गेलं तर तिथेच फरशीवर तन्वीचं रक्त पडलेलं दिसलं. आणि मघाशी नक्कीच तिच्या पायाला लागलं होतं, ती खरं बोलत होती आणि मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून त्याला पश्चाताप झाला. आणि अर्जुननं ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि तोही तिकडे गेला. आणि तन्वी कशी असेल या काळजीपोटी त्याला चैन पडेना.
आता तो सतत तिचा फोन ट्राय करत होता, पण ती फोन घेत नव्हती. त्यानं खूप वेळा फोन ट्राय केला आणि मग फोन उचलला आणि समोरून एक पुरुष बोलत होता आणि तो म्हणाला, अर्जुन सर तुम्ही पटकन या. आणि अर्जुन घाबरत घाबरत म्हणाला, कोण बोलतंय? हॅलो. आणि इतक्यात तन्वीच्या फोनची बॅटरी डाऊन झाली आणि स्विच ऑफ झाला. आणि अर्जुन ड्रायव्हरला म्हणाला, गाडी फास्ट चालव. आणि थोड्याच वेळात अर्जुनसुद्धा तिथं गेला आणि अतुलसुद्धा त्याच वेळी आला. आणि अर्जुननं गाडी बघितली तन्वीची, तर समोरून गाडी खूप ठोकली होती आणि असं वाटत होतं की मुद्दाम 3-4 धडका घेतल्या आहेत आणि गाडीचं नुकसान केलं होतं. आणि अर्जुन तन्वीला काही झालं का म्हणून घाबरत घाबरत गाडीच्या पाठीमागे बघायला गेला. तिथं पोलीस गाडीसुद्धा आली होती आणि अर्जुननं बघितलं आणि चकित झाला, कारण तिथं तन्वी एका खुर्चीत बसली होती. तिच्या शेजारी थंड पाण्याची बॉटल घेऊन एक कॉन्स्टेबल उभा होता आणि ती खूप रागात धुमसत होती. आणि हे काय चक्कर आहे अर्जुनला कळेना. आणि त्याला बघितलं तसे इन्स्पेक्टर गुपचूप तिच्यापासून गाडीच्या पाठीमागे आले आणि म्हणाले, अर्जुन सर मॅडम खूप चिडलेल्या आहेत. त्यांनी अक्षरशः 5 ते 6 वेळा या समोरच्या हॉटेलच्या भिंतीला धडक दिली. नशीब हॉटेल बंद होतं, नाहीतर काय झालं असतं काय माहीत. आणि सर हा गुन्हा आहे हे तुम्हालाही माहीत आहे आणि म्हणून आम्ही इथे आलो आहे. पण मॅडमना ताब्यात घेण्याची आमची हिंमत नाही, कारण त्यांचा राग बघूनच आम्ही घाबरलो. आणि अर्जुन म्हणाला, काय? तिनं स्वतःहून धडक दिली? आणि अतुल म्हणाला, का नाही देणार? आता तुम्ही तुमचं डोकं ऑफिसमध्ये दिलं नाही ना त्यांना धडक घ्यायला, मग त्यांनी इथं येऊन धडक घेतली. सर तुम्हाला ना कळतच नाही बायको कशी हँडल करायची. चिडलेल्या बायकोला असं कुणी घराच्या ऑफिसच्या बाहेर जाऊ देतं का? मग हे असंच होणार. आणि अर्जुन म्हणाला, अरे मग मी काय करायला हवं होतं? आता जातो तिला विचारतो की काय झालं आणि तिनं असं का केलं. तसं अतुलने त्याच्या हाताला पकडून मागे खेचलं आणि मला मरायचं आहे का? आता त्यांच्या हातात गन नसली तरी त्या इन्स्पेक्टरकडून गन हिसकावून घेतील आणि अख्खीच्या अख्खी तुमच्या छातीमध्ये रिकामी करतील. दिसत नाही का त्या किती चिडल्या आहेत? आणि सर अहो नवरा बायको कितीही चिडले तरी घरातल्या घरात राग काढू द्यायचा ना. फ्लॉवर पॉटवर, पुस्तकावर, मोबाईलवर. असं बाहेर येऊन राग काढल्यावर काय होईल? चिडलेली बायको म्हणजे बॉम्ब असते आणि तिला तुम्ही बाहेर सोडता. आता तुमचं काही खरं नाही. आणि अर्जुन म्हणाला, अतुल मी काय केलंय? तू मला भीती घालू नकोस. अतुल म्हणाला, हो का? तुम्ही काहीच केलं नाही का? मग त्या उगीच अशा बाहेर येऊन धडक घेत बसल्या का? सर यामध्ये कोणाचा जीव गेला असता तर काय झालं असतं माहीत आहे का? आपली बायको इतकी चिडलेली आहे, रागीट आहे, तर तिला बाहेर कशाला सोडता? घरात सांभाळून ठेवता येत नाही? आणि हे इन्स्पेक्टर तुम्हाला घाबरतात म्हणून तुम्हाला इतकं सगळं बोलू शकत नाहीत, पण मी बोलू शकतो. हो ना इन्स्पेक्टर? आणि इन्स्पेक्टरसुद्धा थोडंसं हसून अर्जुनचा मान ठेवत म्हणाले, ॲक्च्युली हो, मलाही हेच सगळं बोलायचं आहे अर्जुन सर. मॅडम इतक्या जोरजोरात गाडीने त्या भिंतीला धडक देत होत्या की भिंत पडली तर आहेच, हॉटेलचं नुकसानही झालं आहे आणि हा क्राईम आहे. आणि आता आम्ही काय करू तुम्हीच सांगा. मॅडमना ताब्यात घेऊ की नको? आणि अर्जुननं तन्वीकडे बघितलं तर ती रागात अजूनही तशीच धुमसत होती. ती इतकी चिडली होती अर्जुनवर की तिचा राग शांत होत नव्हता. आणि अर्जुन तन्वीकडे बघून म्हणाला, इन्स्पेक्टर तुम्ही तिला अरेस्ट नाही करू शकत. जे काही नुकसान झाले ते मी भरून देईन आणि मनुष्यहानी झाली नाही ना मग विषय क्लोज करा. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, ओके. आणि अर्जुन अतुलला म्हणाला, अतुल या हॉटेलच्या मालकाचं जे नुकसान झाले त्याची भरपाई म्हणून सकाळ व्हायच्या आत त्यांच्यापर्यंत चेकने रक्कम पोहोचव. अतुल म्हणाला, ओके सर. आणि आता इतके सगळं करून तो तन्वीकडे गेला आणि हळूच म्हणाला, तनू बेबी रिलॅक्स, आपण घरी निघूयात चल. असं म्हणून त्यानं तिच्या हाताला पकडलं. तिनं त्याच्या हाताला हिसका दिला आणि त्याच्याशी काहीच न बोलता पोलिसांच्या गाडीत जाऊन बसली. आणि पोलिसांना म्हणाली, मी गुन्हा केला आहे ना, मग मला पोलीस स्टेशनला घेऊन चला आणि जोपर्यंत माझी शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तिथेच थांबणार. अरेस्ट मी, मला अटक करा. अर्जुन देसाईंचा वशिला वापरण्याची काहीच गरज नाही. असं म्हणून तन्वी आता गाडीत बसली आणि सगळे चकित झाले. आणि अर्जुनचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता.